हम्म. आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. आपण सगळेच आयुष्यात मित्र बनवतो, नाही का? हो, अगदी शाळेतल्या पहिल्या बाकावरून सुरू झालेला हा प्रवास असतो. अगदी बरोबर. शाळेपासून ते आत्ताच्या या सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगापर्यंत आपण पोहोचलोय. पण कधी शांत बसून विचार केलाय का? की आपण निवडलेले हे मित्र आपलं भविष्य कसं ठरवत असतात. हो, बरोबर हेच. म्हणजे आपल्या नकळत हे घडत असतं. आजच्या काळात जिथे Instagram किंवा Facebookवर शेकडो फ्रेंड्स एका क्लिकवर मिळतात, तिथे खऱ्या मित्राची पारख कशी करायची? हां, आजच्या काळातील एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आणि यासाठी आज आपल्याकडे जे खरोखरच थक्क करणारे आहेत. नक्कीच. आपण दासबोधातील नोंदींचा आधार घेणार आहोत. हो, दासबोधात मित्र निवडण्याची कला आणि नीतिमत्ता यावर ज्या सखोल नोंदी आहेत त्यांचं आजच्या काळातील महत्त्व आपण समजून घेणार आहोत. हं, समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी संगतीबद्दल जे लिहून ठेवलंय ते आजच्या या धावपळीच्या आणि माहितीच्या युगात कसं लागू पडतं हे उलगडणं हेच आजच्या या चर्चेचं मुख्य ध्येय आहे. आणि मी म्हणेन की दासबोधातील या नोंदी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे हे केवळ जुने, पारंपरिक उपदेश नाहीत. आपण अनेकदा अशा जुन्या साहित्याकडे एक जुना आध्यात्मिक ग्रंथ म्हणून बघतो आणि सोडून देतो. हो, म्हणजे हे आजच्या काळात काय कामाचं असा आपला दृष्टिकोन असतो. अगदी तसंच. पण जर यातील विचारांचा बारकाईने अभ्यास केला ना, तर हा मानवी मानसशास्त्राचा आणि वर्तणुकीचा एक अत्यंत अचूक अभ्यास आहे हे लक्षात येतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा एक सायकोलॉजिकल स्टडी आहे? 100%. शेकडो वर्षांपूर्वी मानवी स्वभावाचे जे पदर यात उलगडले आहेत, ते आजच्या या आभासी आणि इन्स्टंट व्हॅलिडेशनच्या जगातही अगदी तंतोतंत लागू पडतात. भारीच आहे. एक केवळ मैत्रीची व्याख्या नाहीये. माणसाने माणसाशी कसं जोडलं जावं आणि त्यातून स्वतःचा विकास कसा साधावा याचं हे एक मानसशास्त्रीय सूत्रच आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. सर्वात पहिला आणि मला वैयक्तिकरित्या खूप विचार करायला लावणारा मुद्दा असा आहे की माणूस एकटा कधीच घडत नाही. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे दासबोध इथे फक्त मैत्रीबद्दल बोलत नाहीये. तो संगतीबद्दल बोलतोय, बरोबर? अगदी बरोबर. संगतीला थेट आपल्या भवितव्याशी जोडला आहे. मित्र निवडणे म्हणजे फक्त सोबत निवडणे नाही, मग ती काय आहे? ती खऱ्या अर्थाने आयुष्याची दिशा निवडण्याची प्रक्रिया आहे. आपण अनेकदा असा अभिमानाने विचार करतो की माझे विचार, माझं यश ही सर्वस्वी माझी स्वतःची कमाई आहे. हो, आपण स्वतःला खूप इंडिपेंडेंट समजतो. पण इथे स्पष्ट सांगितलंय की माणूस ज्या संगतीत राहतो तसाच तो हळूहळू बनत जातो. म्हणजे यात काही उदाहरणे आहेत, जसं की आळशी लोकांच्या संगतीत राहिल्यावर नकळत आळस येतो किंवा नकारात्मक लोकांमध्ये राहिल्यावर विचार गढूळ होतात. हो, आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो त्यांचे गुण आणि दोष आपल्यात कसे जिरपतात हे यात खूप छान समजावून सांगितलंय. पण माझं म्हणणं असं आहे की जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप खंबीर असेल तर ती या प्रभावापासून स्वतःला वाचू शकत नाही का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता आपल्याला वाटतं की आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो. पण मानसशास्त्रही हेच सांगतं की सबकॉन्शियस लेव्हलवर म्हणजेच नकळतपणे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सवयी आत्मसात करत असतो. म्हणजे आपण मित्रांची सरासरी बनतो असं जे म्हणतात तेच. अगदी तेच. तुम्ही आळशी लोकांचं जे उदाहरण दिलंत ते आजच्या काळात खूप सहज बघायला मिळतं. जसं की तो फिटनेसचा मुद्दा. हो, समजा तुम्हाला फिटनेसची आवड निर्माण झाली आहे आणि तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचं ठरवलंय. बरं. पण तुमचा मित्रपरिवार असा आहे ज्यांना फक्त लेट नाईट वेब सिरीज बघायच्या आहेत आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायचं आहे. मग सुरुवातीला मी त्यांना विरोध करेन. नक्कीच कराल. पण हळूहळू अगदी नकळत तुम्हीही तुमचे व्यायामाचे प्लॅन्स रद्द करून त्या रुटीनचा भाग बनाल. बापरे, म्हणजे ती एक प्रकारची ऑस्मोसिस प्रक्रियाच आहे म्हणा ना. आपण ज्या वातावरणात असतो ते आपल्यात झिरपायला लागतं. बरोबर. आणि यात आणखी एक गंभीर गोष्ट आहे. ती काय? जर आपण स्वार्थी लोकांच्या संगतीत राहिलो तर केवळ आपल्या सवयीच बदलत नाहीत, माणसांवरचा आणि नात्यांवरचा आपला विश्वासच जोडून जातो. हे खूपच भयंकर आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सतत अशा लोकांच्या सान्निध्यात असते जे प्रत्येक गोष्टीत फक्त यात माझा काय फायदा असा विचार करतात, तेव्हा त्या व्यक्तीची जगाकडे पाहण्याची दृष्टीच संशयी बनते. मग कुणी निस्वार्थीपणे मदत करायला आलं तरी त्यात काहीतरी काळंबेरं असेल असाच विचार मनात येतो. अगदी बरोबर. चांगल्या नात्यांवरून विश्वास उडतो. म्हणजे संगती फक्त तुमचं आजचं वर्तन बदलत नाही, तर ती जगाकडे पाहण्याचा तुमचा कायमस्वरूपी दृष्टिकोनच बदलून टाकते. हो, हे खरोखरच धक्कादायक आहे.
म्हणजे आपण आपला फोन, लॅपटॉप किंवा अगदी एखादा शर्ट निवडताना 10 वेळा विचार करतो. रिव्ह्यूज वाचतो. हो ना. पण मित्र निवडताना आपण इतकी पारख करतो का? कधीच नाही. अनेकदा आपण फक्त योगायोगाने एकत्र आलो म्हणून मित्र बनतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. हो, एक अतिशय आश्चर्यकारक आणि थोडासा कटू वाटणारा मुद्दा समोर आणलाय. कोणता? दासबोधात खुशामत करणाऱ्या मित्रांपासून सावध राहायला सांगितलंय. म्हणजे जे फक्त गोड बोलून स्तुती करतात त्यांच्यापासून. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिलं हं? तर आजकाल आपल्याला सतत कौतुक ऐकायची सवय झालीये. अगदी बरोबर. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवर कुणीतरी ऑसम, परफेक्ट अशी कमेंट केली की आपल्याला भारी वाटतं. कारण त्यातून डोपामिन रिलीज होतं. आपल्याला सतत दुसऱ्यांकडून एक व्हॅलिडेशन हवं असतं. पण इथं स्पष्ट सांगितलंय की जो फक्त गोड बोलतो आणि स्तुती करतो तो खरा मित्र नाहीच. खरा मित्र तो आहे जो तुमच्या चुका थेट तुमच्या तोंडावर सांगतो आणि जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर असता तेव्हा तुम्हाला कडाडून विरोध करतो. हे पचवायला थोडं जड आहे. हो, कारण मानवी मेंदूला नेहमी स्वतःचं कौतुक आवडतं. पण जर आपण ह्या जुन्या नोंदींचा आजच्या संदर्भात विचार केला तर जो मित्र तुम्हाला चुकीपासून थांबवतो तो केवळ तुमचा मित्र नसतो. मग तो कोण असतो? तो तुमचा रक्षक असतो. वाह, रक्षक हा शब्द खूप भारी आहे. यासाठी कदाचित त्या मित्राला अत्यंत कठोर शब्द वापरावे लागतील. तुम्हाला त्या क्षणी त्याचा भयानक रागही येईल. तुमचा इगो दुखावेल. हो, आपण चिडतो अशा वेळी. पण तेच कठोर शब्द भविष्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटापासून वाचवतात. पण आजच्या या कॅन्सल कल्चरच्या काळात हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आजकाल कोणी आपल्याला आपली चूक दाखवून दिली तर आपण थेट त्याला ब्लॉक करतो किंवा त्याच्याशी बोलणं सोडून देतो. हे खूपच कॉमन झाले. लोक एकमेकांना दुखावले जाऊ नये म्हणून सतत पॉलिटिकली करेक्ट बोलण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वातावरणात एखादा सत्य सांगणारा मित्र टिकवून ठेवणं हेच मुळात एक मोठं आव्हान नाही का? नक्कीच हे खूप मोठं आव्हान आहे आणि म्हणूनच अशा मित्राची किंमत आजच्या काळात सर्वात जास्त आहे. म्हणजे तो दुर्मिळ आहे. हो, खऱ्या मित्राला तुमची तात्पुरती मर्जी राखण्यापेक्षा तुमचं दीर्घकालीन हित जास्त महत्वाचं वाटतं. आणि याच संदर्भात कृती आणि शब्दांची सांगड हा एक अत्यंत महत्वाचा निकष यात मांडलाय. हो, नुसत्या गोड बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. एखादा मित्र तुमच्यासमोर तुमची स्तुती करत असेल पण जेव्हा खरोखरच एखादं संकट येतं तेव्हा तो कसा वागतो हे तपासणं गरजेचं आहे. जो पाठीशी उभा राहतो की पळ काढतो हे कृतीतूनच दिसतं. आणि यात आणखी एक जोड आहे. आपल्या अनुपस्थितीत तो आपल्याबद्दल काय बोलतो. हे खूपच महत्वाचं आहे, कारण अनेकदा समोर गोड बोलणारे लोक पाठीमागे तुमचीच निंदा करत असतात. म्हणजे बोलण्यात आणि वागण्यातला हा जो फरक आहे तो ओळखता येणं ही एक मोठी कला आहे. अगदी बरोबर. आणि हाच धागा पकडून आपण धोक्याचे इशारे किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो त्या मुद्द्याकडे जाऊया. हां, या साहित्यामध्ये स्वार्थ आणि मत्सराची ओळख यावर अतिशय स्पष्ट विचार मांडले आहेत. हो, स्वार्थी मैत्रीबद्दल दासबोधात खूप परखडपणे सांगितलं आहे. जे लोक फक्त उपयोगासाठी जवळ येतात, गरजेच्या वेळी असतात पण संकटात गायब होतात, ते किती धोकादायक असू शकतात नाही का? हो, हे म्हणजे फेअर वेदर फ्रेंड्स, जे फक्त हवामान चांगलं असेल तेव्हाच सोबत प्रवास करतात. पण हे फेअर वेदर फ्रेंड्स ओळखणं तसं सोपं असतं कारण त्यांच्या कृतीतून ते लवकरच उघडं होतं. हो, पण याहीपेक्षा एक अत्यंत गंभीर आणि लपून राहणारी भावना या साहित्यात अधोरेखित केली आहे. ती कोणती? ती म्हणजे मत्सर किंवा जेलसी. ओहो. मत्सराला मैत्रीच्या मार्गातील सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. जो मित्र तुमच्या प्रगतीवर अस्वस्थ होतो तो कधीही तुमचा हितचिंतक असू शकत नाही. पण हे ओळखायचं कसं? कारण कोणीही उघडपणे येऊन सांगत नाही की मला तुझ्या यशाचा मत्सर वाटतोय. हाच तर खरा प्रश्न आहे. सुरुवातीला सगळेच तुमच्या यशात आनंदित असल्याचं आणतात ना? अगदी बरोबर. आणि म्हणूनच मत्सराची लक्षणे ओळखणं गरजेचं आहे. हा मत्सर उघड नसतो. मग तो कसा बाहेर येतो? तो लपून छापून केलेल्या टीकेमधून, टोमण्यांमधून किंवा पॅसिव्ह अग्रेसिव्ह वर्तनातून बाहेर पडतो. याचं एखादं उदाहरण नेऊ शकाल का? नक्कीच. समजा तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळालं. बरं. तर मत्सरी मित्र तुमचं मनपूर्वक कौतुक करण्याऐवजी म्हणेल, अरे वा, आता काय तू मोठा माणूस झालास, आम्हाला कुठे विचारणार? हे असं खूप वेळ ऐकायला मिळतं. किंवा तो तुमच्या यशाचं श्रेय नशिबाला किंवा वशिल्याला देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तुझ्या टॅलेंटमुळे नाही तर तुझ्या नशिबामुळे हे मिळाले असं दाखवण्याचा प्रयत्न. बरोबर. एखाद्याच्या यशात निखळ आनंद न मानता मनात कुठेतरी त्याचं नुकसान व्हावं किंवा तो खाली यावा अशी इच्छा बाळगणं. ही प्रवृत्तीच मुळात मैत्रीच्या संकल्पनेच्या मुळावर घाव घालणारी आहे. अगदी बरोबर. आणि याच्या नेमकी उलटी लक्षणं चांगल्या मित्राची सांगितली आहेत. हो,
चांगला मित्र हा सत्यप्रिय असतो, संयमी असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो धैर्यवान असतो. हो, धैर्यवान. इथे मला धैर्यवान हा शब्द खूप लक्षवेधी वाटला. मित्राला धैर्याची गरज का असावी? कारण कठीण प्रसंगात स्वतःचा विचार बाजूला ठेवून मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी प्रचंड धैर्याची आवश्यकता असते. आणि जसं मगाशी आपण बोललो, मित्राला त्याच्या चुकीच्या निर्णयापासून रोखण्यासाठी आणि कटू सत्य तोंडावर सांगण्यासाठीही खूप मोठं धैर्य लागतं. हो ना? तो कधीही तुमच्याशी स्पर्धा करत नाही, तर यशात आनंद मानून प्रगतीला साथ देतो. हे सर्व ऐकताना मनात असा विचार येतो की असा खरा मित्र मिळणं ही जगातली सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? यातून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? आत्तापर्यंत आपण इतरांची पारख कशी करायची, त्यांचे दोष कसे ओळखायचे यावर चर्चा केली. पण दासबोध इथे फक्त इतरांकडे बोट दाखवून थांबत नाही. मग? तो अचानक आरसा आपल्यासमोर धरतो. ओहो. जसा मित्र आपल्याला हवाय तसा आधी स्वतः बना, हा एक अतिशय मोलाचा आणि प्रॅक्टिकल सल्ला इथे मिळतो. बापरे. आता एवढं सगळं ऐकल्यावर साहजिकच वाटतं की आपण स्वतःला खरंच या निकषांवर तपासून पाहतो का? आपण क्वचितच असं करतो. हो ना. आपण नेहमी तक्रार करत असतो की मला कोणी चांगला मित्र मिळाला नाही, माझा मित्र स्वार्थी निघाला. पण मी कोणाचा चांगला मित्र आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. इतरांची संगती तपासण्यापूर्वी स्वतःला तपासणं का आवश्यक आहे? का? कारण हा निसर्गाचा नियमच आहे की आपण जसे असतो तशाच प्रवृत्तीच्या लोकांना आपण आपल्याकडे आकर्षित करत असतो. म्हणजे मानसशास्त्रात ज्याला आपण प्रोजेक्शन किंवा मिररिंग म्हणतो तसं काहीसं? अगदी तसंच. जर आपण स्वतः निष्काळजी असू, जर आपण स्वतः स्वार्थी असू किंवा आपल्यातच जर मत्सर भरलेला असेल, तर साहजिकच तशाच प्रवृत्तीचे लोक आपल्या भोवती गोळा होतील. हो, आणि जे खरोखरच चांगले सत्यप्रिय लोक आहेत ते आपल्यापासून दूर जातील. हां. जर आपल्याला एक विश्वासू आणि प्रामाणिक मित्र हवा असेल तर आधी स्वतःच्या आत डोकावून पाहणं गरजेचं आहे. स्वतः मत्सरापासून दूर राहणं आणि संकटाच्या वेळी मित्राला खंबीर साथ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. मैत्री ही वन वे स्ट्रीट नाहीये. आपण फक्त घेणारे असू शकत नाही. मैत्रीत निस्वार्थपणे देण्याचीही तयारी असावी लागते. म्हणजे हा पूर्णपणे स्वतःवर काम करण्याचा भाग झाला. पण या सोबतच या सगळ्या चर्चेत मला सर्वात आधुनिक आणि आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक वाटणारा एक मुद्दा सापडला. कोणता? तो आहे मर्यादांचं महत्त्व, किंवा ज्याला आपण आजकाल बाउंड्रीज म्हणतो. बाउंड्रीज हा खूपच संवेदनशील विषय आहे. हो, कारण आपल्या संस्कृतीत, विशेषतः मैत्रीत, बाउंड्रीज आखणं खूप कठीण मानलं जातं. हो, अरे मित्रासाठी एवढं नाही करू शकत असं म्हणून अनेकदा भावनिक कोंडी केली जाते. अगदी बरोबर. खूप स्पष्ट सांगितलंय की मित्र असला तरी चुकीच्या गोष्टीत त्याला साथ न देणं आवश्यक आहे. आणि स्वार्थासाठी किंवा मैत्रीसाठी स्वतःची तत्व न सोडणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हो. हा खरोखरच या संपूर्ण विचारमंथनाचा एक अत्यंत प्रगल्भ असा टप्पा आहे. आपण अनेकदा मैत्री आणि अंधानुकरण यात गल्लत करतो. म्हणजे आपण मित्राच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो. हो, पण मर्यादा किंवा बाउंड्रीज राखणे याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण मित्रापासून दुरावा निर्माण करत आहोत. मग याचा खरा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःची मूळ ओळख, आपली नीतिमूल्य आणि आपली तत्व जपतो आहोत. एखादा माणूस आपला खूप चांगला मित्र आहे याचा अर्थ त्याने घेतलेल्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला आपण होकार दिला पाहिजे असं होत नाही. अगदी बरोबर. समजा ऑफिसमध्ये तुमच्या एखाद्या मित्राने काही मोठी चूक केली आणि तो तुम्हाला ती लपवण्यासाठी खोटं बोलायला सांगत असेल, तर तिथे मैत्री म्हणून खोटं बोलणं हे योग्य नाही. तिथे तुमची तत्व पणाला लागतात. अगदी अचूक. स्वार्थासाठी किंवा केवळ मैत्री टिकवण्यासाठी जर स्वतःची तत्वे आणि मूल्य सतत बाजूला ठेवावी लागत असतील तर ती मैत्री एक ना एक दिवस विषारी किंवा टॉक्सिक ठरू शकते. दासबोधातील या नोंदी आपल्याला हेच शिकवतात की संगतीत राहूनही स्वतःचं संतुलन कसं राखायचं. म्हणजे गर्दीत राहूनही स्वतःची ओळख हरवू न देणं. हो, मित्रांचे चांगले गुण घेत असतानाही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि विचार शाबूत ठेवणं हेच खऱ्या अर्थाने यशस्वी आयुष्याचं गमक आहे. हे खरोखरच खूप सखोल आणि डोळे उघडणारं आहे. संगतीत राहायचं, चांगल्या मित्रांचे गुणही घ्यायचे, पण हे सगळं करत असताना स्वतःला हरवायचं नाही. अगदी एका वाक्यात तुम्ही सार सांगितलंय. तर आपण काय शिकलो? मी म्हणेन की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले मित्र आणि आपली संगती अत्यंत विचारपूर्वक निवडणे.
हो, आणि जे लोक फक्त तोंडावर गोड बोलून खुशामत करतात त्यांच्यापासून 4 हात दूर राहणे. स्वार्थ आणि मत्सर यांसारख्या भावना असणाऱ्या नात्यांमधले रेड फ्लॅग्स वेळीच ओळखणे. आणि सत्य आणि प्रामाणिकपणा या गुणांना सर्वोच्च महत्त्व देणे. आणि ह्या सगळ्याच्या बरोबरीने स्वतः आरशासमोर उभं राहून आत्मपरीक्षण करणे. हो, स्वतःही एक उत्तम, निर्भय आणि विश्वासू मित्र बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे. कारण शेवटी आपण ज्या लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो त्यांच्याच विचारांची आणि दृष्टिकोनाची सावली आपल्या आयुष्यावर पडत असते. आणि तसाच आपला जीवनप्रवास घडत असतो. आणि म्हणूनच मैत्री ही केवळ एक भावना नसून ती एक जाणीवपूर्वक केलेली कृती असायला हवी. अगदी खरंय. आज आपण ज्या साहित्यावर चर्चा केली ते आपल्याला केवळ मैत्रीचे काही नियम सांगत नाही, तर ते एकंदरच मानवी अस्तित्व अधिक अर्थपूर्ण करण्याची एक सुंदर कला शिकवतं. नक्कीच. आता आपण आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. पण नेहमीप्रमाणेच या सर्व चर्चेतून एक असा प्रश्न निर्माण होतो जो तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांनाच नक्कीच अंतर्मुख करेल आणि पुढे विचार करायला लावेल. कोणता प्रश्न? आपण आतापर्यंत चर्चा केली की आपण आपल्या मित्रांची सरासरी बनत असतो. जशी संगती तसा माणूस घडतो. पण त्याच वेळी आपण हेही पाहिलं की आपल्याला स्वतःची तत्व आणि ओळख न हरवता मैत्रीत काही मर्यादा किंवा बाउंड्रीजही राखायच्या आहेत. बरोबर. तर मग इथे एक मोठा आणि अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. दुसऱ्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांशी समरस होणे आणि तरीही स्वतःचं वेगळेपण, स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे, या दोन गोष्टींमधली ती अत्यंत नाजूक रेषा आपण कशी शोधायची? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना, आपल्या आतला जो मूळ गाभा आहे, जी आपली खरी ओळख आहे, ती न गमावता आपण खऱ्या अर्थाने आणि संपूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीशी कसे जोडले जाऊ शकतो, हा विचार नक्कीच करून पहा. याच एका विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासोबत.